के मानकापुर इलाके से एक बेहद शर्मनाक घटना सामने आई है, जहां एक 16 वर्षीय नाबालिग लड़की के साथ सरेआम छेड़खानी की गई। पुलिस ने इस मामले में त्वरित कार्रवाई करते हुए आरोपी को धर दबोचा है। मिली जानकारी के अनुसार कल दोपहर करीब 3 बजे मानकापुर इलाके में रहने वाली एक नाबालिग लड़की जब सड़क से गुजर रही थी, तब 39 वर्षीय शैलेश कुमार नेवाराम पटेल ने उसका पीछा करना शुरू किया। आरोपी ने लड़की को रोककर अभद्र टिप्पणी की और उसके साथ गलत तरीके से स्पर्श किया। घटना की जानकारी मिलते ही पीड़िता ने डायल 112 पर कॉल किया, जिसके बाद पुलिस की टीम मौके पर पहुंची और आरोपी को हिरासत में ले लिया। पुलिस के मुताबिक आरोपी शैलेश कुमार नागपुर के बिड़गांव का रहने वाला है। वह नशे की हालत में था और उसने अपना जुर्म कबूल कर लिया है। पुलिस ने आरोपी के खिलाफ पॉक्सो एक्ट के तहत मामला दर्ज कर लिया है। आगे की जांच मानकापुर पुलिस कर रही है। काल दुपारी मानकापुर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक घटना घडलेली आहे, ज्यामध्ये एक 16 वर्ष 6 महिन्याची मुलगी आहे, जी पीडित मुलगी आहे आणि मानकापूर परिसरात राहणारी आहे। ती मुलगी दुपारी रस्त्याने चालत असताना सुमारे 3 वाजता दुपारी 3 वाजता एक आरोपी आहे शैलेश कुमार नेवाराम पटेल, वय 39 वर्ष, हा बिडगाव नागपूर येथील राहणारा आहे। हा त्या मुलीचा पाठलाग करत होता आणि पाठलाग करत कहाँ जा रही हो, मैं तुमको छोड़ दूं क्या आगे, अशा प्रकारे बोलून तिच्या शरीराला घाणेरडा स्पर्श केलेला आहे। याबाबत माहिती मिळाल्यानंतर डायल 112 ला त्याचा कॉल झाला होता आणि त्यानंतर त्या ठिकाणी काही लोक देखील जमलेले होते। आमची टीम तात्काळ त्या ठिकाणी पोहोचली, त्या आरोपीला ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनला आणण्यात आलं। त्याच्याकडे विचारपूस केली, त्याने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। काही प्रमाणात तो नशेच्या अधीन म्हणजे दारू पिलेला होता, त्याची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आलेली आहे। जी पीडित मुलगी आहे ती तिच्या नातेवाईकांसह पोलीस स्टेशनला काही वेळातच आली। तिची तक्रार घेऊन गुन्हा नंबर 140/2026 कलम 74, 75, 1, 75, 2, 78, 1 आणि पोक्सो कायदा कलम 8/12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपीला अटक करण्यात आलेला आहे। आज रोजी आरोपीला मान्य न्यायालयात हजर केले। आरोपीला न्यायालयीन कोठडी मंजूर झालेली आहे आणि याचा पुढील तपास चालू आहे।